पवना लेकला जाताना हा प्रपोज पॉईंट दिसला की जिथं फोटो काढत होते, पण आम्ही थांबलो नाही. आम्हाला जायचं होतं पुढे पवना लेकमध्ये जाऊन थोडंसं फ्रेश वगैरे व्हायचं होतं. आम्ही फ्रेश होत होतो तेवढ्यात ताई आणि दादा बॅडमिंटन खेळत होते. ताई किती छान बॅडमिंटन खेळत आहेत तुम्ही बघा. मुलांचं बालपण पाहिलं की आपल्यालाही आपलं लहानपण आठवतं की आपण किती मस्ती करायचो, किती खेळायचो. पण आताच्या मुलांना खेळायलाच नाही लागत. बाहेर कुठेतरी न्यावं लागतं तेव्हा थोडंसं खेळतात, नाहीतर मोबाईलच बघतात. मोबाईल नाही तर टी व्ही. आमचे माऊ आणि स्वराज सारखे मोबाईल आणि टी व्हीच बघत असतात. आज कुठेतरी येऊन ते खेळत होते. आमच्या ह्यांनी नाद काढला धनुष्यबाणाचा, तर सगळ्यांना धनुष्यबाण खेळायचा होता, मला सुद्धा. पण माझा नंबर लांब होता. आधी ते खेळले, त्यांचा पॉईंट लागला, परंतु स्वराजचा नाही लागला. स्वराजचा थोडा खालीच गेला. मग काय पहिल्यांदाच होतं म्हटलं असंच होणार. मी पण ट्राय केलं, पण माझं पण काय नाही, फुसका बॉम्ब. फक्त दादांना आणि यांना जमत होतं, त्यांचं थोडं पॉईंट जवळजवळ लागत होतं. पण मी मी पुन्हा एकदा ट्राय केलं, मग मला बरोबर जमलं. तेव्हा मला आनंद झाला, कारण फर्स्ट टाइमच होतं हे, असं मी कधी खेळली नव्हती. सगळेजण पुढे गेले तलावाजवळ फोटो काढायला, पाणी खेळायला. माझ्या बाबूला पण घेऊन गेले आणि मला लावलं मागं टेंटवरती पिल्लूच्या चड्ड्या आणायला. काय यार, आईचं काम हे असंच असतं, कुठं पण जा. मी पण आले, थोडंसं खेळ, पाणी वगैरे मस्ती केली. संध्याकाळच्या लाईटी लागल्या होत्या छान मस्तपैकी. लाईटिंग दाखवते तुम्हाला. सुरुवात स्टार्टिंग इथून होती आणि एंड पॉईंट तुम्हाला दाखवते मी सगळा. स्टार्टिंग झाली तिथून. इकडे टेंट लावलेले होते, बरेच असे टेंट होते. आम्ही जिथे बुकिंग केलं होतं ना ते तिथालचे एवढे सगळे टेंट आहेत. तर असं बाहेर फिरायला कधीतरी जायला पाहिजे घरातून लांब, कारण की घरातच बसून बसून पण आपल्याला बोर झालेलं असतं. कधीतरी बाहेरचं वातावरण पण भेटलं पाहिजे. एक दिवसासाठी आपल्याला निवांत असं वातावरण भेटायला पाहिजे, तेव्हा आपण इथे नक्की जाऊ शकतो. आम्हाला तर खरंच खूप भारी वाटलं. हा सेकंड नंबरला आमचा टेंट होता आणि टेंट पण छान होता. मोठा आहे आतमध्ये खूप. आता बाहेरून तुम्हाला जरी छोटा वाटत असेल ना, तरी आतमध्ये खूप मोठं आहे, तिथे आपण आरामात राहू शकतो बाबा एक रात्र तरी. हा माझा पिल्ला आहे, त्याला तर इतकं भारी वाटत होतं खेळायसाठी, इतकं भेटत होतं ना. मोकळं वातावरण तिला खास करून जास्त आवडतं आणि ते तिला इथं भेटत होतं. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. माऊंना खेळायचा होता फुटबॉल, पण ना मी स्वराजला शोधत होते. स्वराज कुठे गेले काय माहीत, बहुतेक धनुष्यबाण खेळत होते. मग माऊसोबत हेच खेळायला लागले. माऊचं पहिलं एकच काम असतं की पिलूला चिवडायचं, जितकं चिवडता येईल तितकं चिवडायचं, आणि ती एक ताशी लगेच रडती. आणि एक नाद भरला की नादच भरतो. ते धनुष्यबाणच खेळत होते. इथून पळत पळत तिकडे गेले ते धनुष्यबाण खेळण्यासाठी. तिला गॉगल लावला आणि दोघंजण फोटो काढत होते, शायनिंग मारत होते. मला फोटो काढायला लावले, मला घेत पण नाहीत फोटोमध्ये. मग मी पण माझ्या पिल्ल्यासोबत शायनिंग मारली थोडीशी. म्हणजे चल फोटो काढून घेऊयात आपण पण. आम्ही दोघं आई बाबा झाल्यापासून आहे ना, आमच्या दोघांचे फोटो खूप कमी आणि आमच्या पिल्ल्यासोबतच फोटो असतील. आम्हाला दोघांना फोटोच नाही काढू वाटत. मला फक्त माझ्या पिल्ल्यासोबतच काढू वाटत, त्यांना पण त्यांच्या पिल्ल्यासोबतच काढू वाटतात. काय म्हणतात ना, नातं मुलगी झाल्यावर किंवा बाळ झाल्यानंतर ना घट्ट होतं. काय माहिती घट्ट होतं का काय, बाळासोबत घट्ट होतं एवढंच कळलं. कारण नवरा बायको म्हणून कपल्समध्ये कधी जास्त भांडणं होतच नाहीत. भांडणं होतात ते मुलगा किंवा बाळ झाल्यानंतर न होतात. मग नवरा बायकोची खरी परीक्षा ही बाळ झाल्यानंतर न असते, हे समजायला खूप टाईम लागला. इथे बघा पिल्लू काय करते. तिला फक्त एकच नाद भरला होता की चप्पल घ्यायची आणि तिथं पुढं नेऊन टाकायची. चप्पल तिने तिच्या आत तुझ्या चप्पल तर एक जागेवर ठेवली नव्हती, एक इकडे एक तिकडं, माझी पण एक इकडे एक तिकडं. तिला तेवढाच नाद भरला होता. आणि माऊसोबत उड्या मारायच्या, बाकी काहीच नाही. इथे आम्ही पळापळी खेळायचं ठरवलं सगळ्यांनी मिळून, पण हे काय उठलेच नाही. हे म्हणले नको मला नाही खेळायचं, तुम्हीच खेळा. मग मी, दादा, ताई, माऊ, स्वराज आम्ही सगळे आणि बालपण पुन्हा एकदा या पोरांच्या रूपाने आम्ही पण जगलो. तर असा आमचा दिवस गेला. अजून पूर्ण नाहीच गेला, पण असं आम्ही खेळत वगैरे होतो. मुलांना पण खूप मजा येत होती. संध्याकाळची शेकोटी बाकी होती आणि आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजनी, सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरेन अर्थ जीवना, उजळे तुझ्या हसूनी कणकण.
अन चंद्र हे हातीचे काकण. थँक्यू सो मच गाईज. आता आहे ना सकाळी जायची वेळ आली तेव्हा पिलू तिच्या मामाजवळ गेली. दिवसभर गेली नाही आणि आता जायच्या टायमिंगला गेली. कारण ती दिवसभर पाहिलं ना तिने की मामा जवळ होते असं तसं. आधी माणसाला ओळखून घेते आणि मग जाते. सूर्यला पळतो खाली आम्ही गेलो ह्याला. अरे 2 मिनिटात तर गेला.